नमस्कार मित्रांनो. इंडियन आर्मी अग्निवीर डिपार्टमेंट अंतर्गत आपण सर्व डिटेल्स बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, अग्निवीर 2025 साठी पात्रता काय आहे. 2025 मध्ये अग्निवीरचा पगार किती असेल. अग्निवीर ही कायमची नोकरी आहे का. अग्निवीर 4 वर्षाचा आहे की 7 वर्षाचा. अग्निवीर अधिकारी होऊ शकतो का. अग्निवीर मध्ये सामील होण्याचे काय फायदे आहेत. अग्निवीरला पेन्शन मिळेल का. अग्निवीरला वर्षातून किती सुट्ट्या मिळतात. अग्निवीर राजीनामा देऊ शकतात का. अग्निवीर कायमचं आहे का. जर अग्निवीरच्या ड्युटीवर मृत्यू झाला तर अग्निवीर लग्न करू शकतो का. मित्रांनो, हे सर्व पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. बघू शकता अग्निवीर 2025 साठी पात्रता काय आहे. 50% गुणासह 10वी मॅट्रिक उत्तीर्ण आणि इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयामध्ये किमान 40% गुणासह आय टी आय मधून 2 वर्षाची तांत्रिक प्रशिक्षण किंवा पॉलिटेक्निक मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून 2-3 वर्षाचा डिप्लोमा आणि अधिसूचनेचा दिलेल्या स्ट्रीम ट्रेडमध्ये. नेक्स्ट बघू शकता 2025 मध्ये अग्निवीरचा पगार किती असेल. भारतीय सैन्य अग्निवीराचा 2025चा पगार 30,000 रुपयापासून सुरू होतो, ज्यामध्ये DA, HR किंवा TA सारखे अतिरिक्त भत्ते वगळता भारतीय सैन्य अग्निवीरला सेव सेवानिधी पॅकेज देखील मिळते, जे की 11,71,000 रुपये आहे. कमीत कमी 12 लाखच्या आसपास तुम्हाला पॅकेज मिळतो मित्रांनो, सेवानिधीनंतर. खाली बघू शकता का खालचं पॉईंट काय आहे? अग्निवीर ही कायमची नोकरी आहे का. अग्निपथक पूर्व भरती प्रणालीच्या विपरीत, ज्यामध्ये 15 वर्षाची सेवा आणि निवृत्तीनंतरची पेन्शन सुनिश्चित केली जात होती, अग्निवीरांना कायमस्वरूपी निवड झाल्याशिवाय पेन्शन मिळत नाही. दीर्घकालीन सेवेसाठी केलेले 25% कर्मचारी किमान 15 वर्षे सेवा देतील. नेक्स्ट पॉईंट बघू शकता. अग्निवीर अधिकारी होऊ शकता का. अग्निवीरांना कायमस्वरूपी केडरमध्ये नाव नोंदणी करता येईल का. सशस्त्र दलांनी जाहीर केलेल्या संघटनात्मक आवश्यकता आणि धोरणानुसार सर्व अग्निवीरांना त्यांचा नियुक्तीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी केडरमध्ये नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. नेक्स्ट बघू शकता अग्निवीरमध्ये सामील होण्याचे काय फायदे आहेत. भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सामील होण्यासाठी एक प्राथमिक फायदा म्हणजे आर्थिक सुरक्षितता. अग्निवीरांना स्पर्धात्मक पगार मिळेल, ज्यामध्ये जोखीम आणि कष्टाचे वेतन यासारखे भत्ते समाविष्ट आहेत. पगाराची रचना दरमहा 30,000 पासून सुरू होते आणि सेवेच्या वर्षामध्ये वाढत जाते. नेक्स्ट बघू शकता अग्निवीर 4 वर्षाचा आहे की 7 वर्षाचा. सर्वात महत्वाचा पॉईंट, इतर क्षेत्रात नोकरी करणाऱ्या सर्व अग्निवीरांना 4 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर सेवामुक्त केले जाईल. अग्निवीराला पेन्शन मिळेल का. ही रक्कम फक्त तेव्हाच दिली जाते तेव्हा अपंगत्व, लष्करी सेवेमुळे झाले असेल किंवा त्यामुळे ते आणखी बिघडले असेल. पेन्शन पारंपरिक व्यवस्थेतील सैनिकाप्रमाणे अग्निवीरांना त्यांच्या 4 वर्षाच्या सेवेनंतर नियमित पेन्शन मिळणार नाही. कायमस्वरूपी कमिशनसाठी निवडलेले 25% लोकच पेन्शनसाठी पात्र असतील. बघा मित्रांनो, यामध्ये जे 25% जे निवडलेले मित्रांनो, ज्यांचं आता अग्निवीरांचं 4 वर्ष कंप्लीट होईल आणि 25% ज्यांचं सिलेक्शन होणार आहे, जे मुलं कंटिन्यू करणार आहेत, त्याच कॅन्डिडेटला पेन्शन मिळणार आहे मित्रांनो. बाकीच्या कॅन्डिडेटला पेन्शन मिळणार नाही. जे 4 वर्ष केल्यानंतर सोडून दिलेले अशा कॅन्डिडेटना पेन्शन मिळणार नाहीये. खालचा पॉईंट बघू शकता तुम्ही. अग्निवीराला वर्षातून किती सुट्ट्या मिळतात. सध्या अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षाचा कार्यकाल असलेल्या अग्निवीरांना वार्षिक 30 दिवसाची रजा दिली जाते. तर नियमित सैनिकांना दरवर्षी 90 दिवसाची रजा मिळते. कमीत कमी 30 दिवस, नाहीतर जास्तीत जास्त 90 दिवसासाठी रजा मिळते. जर काही मेडिकल इश्यू असेल तर त्यासाठी काही दिवस वाढून भेटतात. तर नेक्स्ट पॉईंट बघू शकता. अग्निवीर राजीनामा देऊ शकतात का. तथापि या योजनेअंतर्गत अग्निवीरांना सेवा 1950च्या लष्करी कायद्यानुसार
कधीही संपुष्टात आणल्या जाऊ शकतात. अग्निवीरांच्या नियुक्तीच्या अटी पूर्ण होण्यापूर्वी स्वतःच्या विनंतीनुसार सोडण्याची परवानगी नाही. नेक्स्ट बघू शकता, अग्निवीर कायमचा आहे का? कायमस्वरूपी नोंदणी 4 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीर सशस्त्र दलात कायमस्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करण्यास पात्र राहील. बघा मित्रांनो, जर तुम्ही 4 वर्ष तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावं लागेल. जर तुम्ही 25% जर भरती झाली किंवा तुम्ही जॉईन झाले 25% जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल आणि तुम्हाला कंटिन्यू करायची संधी दिली असेल तर तुम्हाला मग कायमस्वरूपी नोंदणी करून घेतली जाईल मित्रांनो. नेक्स्ट बघू शकता, अग्निवीरांचा ड्युटीवर मृत्यू झाला तर कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडणाऱ्या अग्निवीरांच्या हक्कानुसार त्यांच्या कुटुंबाला विमा म्हणून 48 लाख रुपये, सानुग्रह अनुदान म्हणून 44 लाख रुपये, अग्निवीराकडून सेवानिधी हा घटक दिला जातो आणि सरकारकडून तोच अंशदान दिले जाते आणि सशस्त्र दल युद्ध अपघातात निधीतून 8 लाख रुपये दिले जातात. खालचा पॉईंट बघू शकता, अग्निवीर लग्न करू शकतो का? अग्निवीरांना लग्न करण्याची परवानगी नाही. नेक्स्ट बघू शकता मित्रांनो, इंडियन आर्मी अग्निवीर सॅलरी 2025 फर्स्ट इयर. बघा, जर तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट इयर ज्यावेळेस तुमचं पहिलं वर्ष असतो त्यावेळेस किती सॅलरी असते मित्रांनो तुमच्याकडे बघा. कस्टमाइज पॅकेज बघू शकता, मंथली तुम्हाला 30,000 भेटेल. इंडियन सॅलरी भेटणार तुम्हाला 21,000. कंट्रीब्युशन्स फंड भेटणार आहे 9,000. कंट्रीब्युशन फंड भेटणार तुम्हाला 9,000. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्या वर्षी कमीत कमी 35,000च्या आसपास सॅलरी भेटते मित्रांनो, कमीत कमी. आणि सेकंड इयर म्हणजे सेकंड वर्षात असताना ज्यावेळेस तुमचं अग्निवीरचं पहिलं वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुमचं दुसरं वर्ष बघा, तुम्हाला इंडियन सॅलरी बघू शकता, म्हणजे कस्टमाइज पॅकेज बघू शकता, मंथली किती असणार आहे? 33,000. त्याच्यात इंडियन सॅलरी बघू शकता 23,100. तर तुम्हाला PF वगैरे सुविधा मिळतात मित्रांनो. तर दुसऱ्या वर्षी कमीत कमी तुमचं 40,000च्या आसपास सॅलरी भेटू शकते. तिसरा वर्ष बघू शकता मित्रांनो, कमीत कमी तुला इंड हँड मंथली बघा 36,500 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटेल. तर याच्यामध्ये PF वगैरे अदर ऍक्टिव्हिटीज असतात, अदर फॅसिलिटी असतात, ते पण तुम्हाला भेटेल. तर तुम्हाला कमीत कमी 45,000च्या आसपास सॅलरी जाऊ शकते. आणि बघा मित्रांनो, तुमचं ज्यावेळेस चौथं वर्ष असतं बघा अग्निवीरांचं, त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी इन हँड सॅलरी बघू शकता 40,000. म्हणजे कस्टमाइज पॅकेज मंथली बघू शकता 40,000 आणि इन हँड सॅलरी बघू शकता 28,000. म्हणजे तुमचं कमीत कमी चौथ्या वर्षी 45,000 ते 50,000च्या आसपास सॅलरी भेटते मित्रांनो. तर खाली बघू शकता, इंडियन आर्मी अग्निवीर सॅलरी 2025 बेनिफिट आणि अलाउन्सेस. बघा खाली काय अलाउन्समेंट आहे बघा. इंडियन आर्मी अग्निवीर अलाउन्समेंट, रिक्स अलाउन्स, ड्रेस अलाउन्स, रेशन अलाउन्स, ट्रॅव्हल अलाउन्स. तुम्हाला याच्यात सूट दिली जाते मित्रांनो. बघू शकता तुम्हाला सेवानिधी इंडियन अग्निवीर बेनिफिट. जर तुम्ही अग्निवीरमध्ये जर जॉईन झालं तर तुम्हाला काय बेनिफिट भेटणार आहे? सेवानिधी पॅकेज भेटणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुमचं 4 वर्ष कंप्लीट होईल, 4 वर्षानंतर तुम्हाला कमीत कमी 12 लाखच्या आसपास पेमेंट भेटणार आहे मित्रांनो. आणि नंतर बघू शकता रेग्युलर कॅडर ऑपॉर्च्युनिटी. जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स असेल तर तुमचं 25%च्या आतमध्ये तर सिलेक्शन झालं तर तुम्हाला कंटिन्यू आर्मी फोर्ससाठी जॉईनिंग करावं लागेल. 15 वर्षाची ड्युटी राहील मित्रांनो आणि ते परमनंट राहील तुम्हाला 15 वर्ष कंटिन्यू. आणि नेक्स्ट बघू शकता, लाईफ इन्शुरन्स भेटेल तुम्हाला कवर 48 लाखापर्यंत. आणि जर डेट वगैरे झाले तर बघू शकता इथं 44 लाख भेटू शकतात. डिसेबल बघू शकता 25 लाख ते 15 लाख पेमेंट भेटू शकतं. लिव्ह जर तुम्हाला कमीत कमी 30 दिवसाचं पर इयर भेटू शकतं मित्रांनो. सुट्ट्या 30 दिवस वर्षाचे भेटतात. आता काही ठिकाणी मेडिकल जर असेल तर 3 महिने तुम्हाला सुट्ट्या भेटू शकतात, जर तुमचं काही मेडिकल जर इश्यू असेल तर. पण कमीत कमी 30 दिवस सुट्ट्या भेटतात मित्रांनो वर्षातून. खाली बघू शकता मेडिकल आणि कॅन्टीन फॅसिलिटी. तुम्हाला मेडिकल आणि कॅन्टीन फॅसिलिटी असते. रिझर्वेशनमध्ये पण तुम्हाला 10% रिझर्वेशन असतं मित्रांनो.
तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. आणि जे अग्निवीर आहेत सध्या जॉब करताय अग्निवीर पदावरती, तर त्या कॅन्डिडेट 4 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जर कंटिन्यू तुमचं जर परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला तुमच्याकडून लिहून घेतलं जाईल की तुम्ही कंटिन्यू पुढे करणार आहेत 15 वर्ष. तर तुमचे 25% मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही कंटिन्यू 15 वर्ष करू शकता. नाही जर झालं तर तुम्हाला परत तयारी करावी लागेल मित्रांनो. तुम्हाला परत भरतीची तयारी करावी लागेल. पोलीस भरती किंवा आर्मी तुम्ही परत एक्झाम देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट राहील की जेणेकरून तुमचा स्कोअर थोडाफार कमी जर रिझर्वेशन राहील मित्रांनो, तुम्हाला 10% रिझर्वेशन राहू शकतं. बाकीचे तुम्ही ज्यावेळेस आर्मीची जी रिक्वायरमेंट निघेल त्या भरतीमध्ये तुम्हाला रिझर्वेशन 10% रिझर्वेशन असणार आहे मित्रांनो. त्यामुळे थोडाफार स्कोअर कमी असला तर तुमचं रिझर्वेशनमुळं बेनिफिट होऊ शकतं. जर तुम्ही 4 वर्षानंतर जॉईन झाले नाही कंटिन्यूसाठी तर नंतर तुम्हाला परत भरती देता येईल. तर अशा प्रकारे बेनिफिट आहे मित्रांनो. आणि देशासाठी काम करण्याची एक सुवर्ण संधी आहे. तर हे डिटेल्स आहे मित्रांनो. काही जणांना भरपूर कन्फ्यूज होते की 4 वर्ष झाल्यानंतर काय करायचं आहे, तर काय म्हणजे काय फायदा होणार आहे किंवा काय बेनिफिट आहे किंवा 4 वर्षानंतर कंटिन्यू करणार आहेत का. तर ह्या गोष्टीचा बरेच स्टुडंटना किंवा कॅन्डिडेटला डाऊट होता की 4 वर्षानंतर काय करणार. तर याच्यातून प्रॉब्लेम तुमचा नक्कीच सॉल्व्ह होईल मला आशा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.